कार्यक्रमाच्या नवीन भागात मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आणि शांतीत आहात. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या काळातील घटनांबद्दल आणि आपल्या परत येण्याबद्दल स्पष्ट शिकवण दिली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत जिथे येशू अंजिराच्या झाडाचा दृष्टांत सांगतो, ज्यामधून वेळेची चिन्हे ओळखण्याचे महत्त्व स्पष्ट होते. तो आपल्याला सतर्क राहण्याचे आवाहन करतो, कारण त्याच्या येण्याची वेळ कोणालाही माहीत नाही. त्यानंतर येशू नोहाच्या दिवसाप्रमाणे उदाहरण देतो, जिथे लोक आपापल्या कामात व्यस्त होते आणि अचानक न्याय आला. यामधून आपल्याला समजते की आपण नेहमी तयार राहिले पाहिजे. पुढे 10 कुमारिकांचा दृष्टांत आपल्याला शिकवतो की शहाणपणाने आणि तयारीने प्रभूच्या येण्याची वाट पाहणे किती महत्त्वाचे आहे. या भागातून आपण शिकणार आहोत की जागरूकता, तयारी आणि विश्वासात टिकून राहणे हे ख्रिस्ती जीवनाचे महत्त्वाचे भाग आहेत. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तय अध्याय 24 याच्या 37व्या वचनापासून ते अध्याय 25 याच्या 30व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. मत्तय याचा 24वा अध्याय आणि 37 हे वचन आता आपण वाचूया. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. ख्रिस्त अशा दिवशी येईल जो दिवस नोहाच्या दिवसांसारखा असेल. पुढे आपण जाऊया 38 आणि 39 वचन. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. उत्पत्ती 6वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे नोहाच्या दिवसात लोक अत्यंत अनैतिक होते. त्यांच्या मनातील प्रत्येक विचार सतत वाईटच होता. तरीही येशू ख्रिस्त म्हणतो की त्याचे येणे त्या दिवसांसारखे असेल, आणि तो फक्त खाणेपिणे याचा उल्लेख करतो. खाणेपिणे चुकीचे नाही, कारण करिन्थकरास पहिले पत्राचा 10वा अध्याय आणि 3ऱ्या वचनानुसार आपण जे काही करतो ते देवाच्या गौरवासाठी करावे. पण त्या काळातील लोक देवाला सन्मान देण्यासाठी नव्हे, तर देव नाहीच अशा रीतीने जीवन जगत होते. एका लहान मुलाला पहिल्यांदाच शेजाऱ्यांनी जेवायला बोलावले होते. जेवताना त्याने सवयीप्रमाणे देवाचे आभार मानण्यासाठी मान झुकवली, पण इतर कोणी तसे केले नाही. त्याने विचारले, तुम्ही देवाचे आभार मानत नाही का? शेजाऱ्याची पत्नी म्हणाली, नाही. तेव्हा तो मुलगा म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्ही पण माझ्या कुत्र्यासारखे लगेच खायला सुरुवात करता. यातील गमतीचा भाग सोडा, पण आजही अनेक लोक देवाच्या हातून रोज अन्न मिळूनही त्याचे आभार मानत नाहीत. जणू देव अस्तित्वातच नाही. तसेच नोहाच्या काळात लोक लग्न करत होते आणि लग्न करून देत होते. येशू म्हणतो, लग्न करणे चुकीचे नाही, पण त्यांनी देवाच्या इशाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. नोहाने दिलेल्या इशाराकडे दुर्लक्ष करून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपले जीवन नेहमीसारखेच जगत राहिले. पूर येऊन सर्वांचा नाश होईपर्यंत कोणाला काहीही कळले नाही. तसेच येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळीही होईल. लोक देवाकडे दुर्लक्ष करून नेहमीसारखे आपले जीवन जगत राहतील. पुढे आपण जाऊया 40 आणि 41 वचन वाचूया. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. कोणीतरी एका पाळकांना म्हटले, अहो पाळक साहेब, आता तुम्ही स्वतःलाच अडचणीत टाकले आहे. तुम्ही म्हणालात की मंडळी आणि रॅप्चर जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनामध्ये नाहीत, पण इथे तर स्पष्ट दिसत आहे. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल.
तर प्रियांनो, तो अजूनही रॅप्चरबद्दल बोलत नाहीये. तर मग आपला प्रभू येथे कशाबद्दल बोलत आहे? नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे. नोहाच्या दिवसात कोणाला उचलून नेण्यात आले? जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. ते जलप्रलयात नाश पावले. हा उल्लेख रॅप्चरबद्दल म्हणजे जेव्हा मंडळीला जगातून वर उचलून नेले जाईल तेव्हाचा नाही, तर हे येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षांच्या राज्यात प्रवेश न करणाऱ्या लोकांना न्यायाद्वारे पृथ्वीवरून काढून टाकण्याबद्दलचे चित्र आहे. पुढे आपण जाऊया. 42वे वचन. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जागृत राहा हा महत्त्वाचा शब्द आहे. पण आज देवाची मुले रॅप्चर होण्याची आशेने वाट पाहतात. त्यापेक्षा या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आजची आपली आशा ही दिलासा देणारी आशा आहे. पण भविष्यातील त्या काळी लोक भीती आणि चिंतेने वाट पाहत असतील. रात्री ते म्हणतील, देवा सकाळ असती तर किती बरे झाले असते. आणि सकाळी म्हणतील, देवा संध्याकाळ असती तर किती बरे झाले असते. आज आपण त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो, पण तेव्हा लोक चिंतेने त्याची वाट पाहतील. तुम्हाला वाटेल की मी शब्दांचा फार बारकाईने विचार करत आहे, पण तसे नाही. जागृत रहा या शब्दाचा ग्रीक भाषेत अभ्यास केला तर त्याचे सुमारे 8 वेगवेगळे अर्थ आढळतात. इंग्रजीत जरी एकच शब्द असला तरी त्याचे अनेक अर्थ आहेत. एके दिवशी तुम्ही रुग्णालयात जाता. तिथून जाताना एका खोलीपाशी थांबून तुम्ही पाहता की एक मनुष्य आणि त्याची पत्नी त्यांच्या लहान मुलाच्या अंथरुणाशेजारी बसले आहेत. त्या मुलाला खूप ताप भरला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे की मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या प्रकृतीचा नाजूक टप्पा म्हणजे संकट काळ येईल. ते त्या मुलाच्या शेजारी बसून त्या क्षणाची वाट पाहत आहेत. प्रियांनो, हे वाट पाहणे हे शिकारीच्या वेळी हरणाची वाट पाहण्यापेक्षा किंवा रस्त्याच्या कडेला आपल्या पत्नीची वाट पाहत उभे राहण्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचे आहे. हे वाट पाहणे चिंतेने भरलेले आहे. आणि मला वाटते की आपल्या प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेची वाट पाहताना देखील लोक काहीशा अशाच भावनेने वाट पाहत असतील. पुढे आपण जाऊया. 43 ते 45 ही वचनं आपण वाचूया. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण? जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनाच्या उर्वरित भागात आपला प्रभू हेच करत आहे. लोकांचा त्याच्या येण्याविषयीचा दृष्टिकोन कसा असेल आणि जेव्हा तो येईल तेव्हा नक्की काय घडेल हे स्पष्ट करण्यासाठी तो दृष्टांत सांगत आहे. 46 ते 51 ही वचनं आता आपण पाहूया. धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. परंतु माझा धनी येण्यास विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल व जिंकलेल्यांबरोबर खाईल पिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकेल व ढोंग्यांना देण्याचा वाटा त्याच्या पदरी बांधील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. हा दृष्टांत त्या भविष्य काळातील काही लोकांची वृत्ती दाखवतो. ते म्हणतील, प्रभू यायला उशीर करत आहे, तर आपण निष्काळजीपणे आपले जीवन जगूया. पण येशू ख्रिस्त परत आल्यावर तो अशा मनुष्यांचा न्याय करेल. प्रत्येकाने ख्रिस्ताच्या उपस्थितीची जाणीव ठेवून जीवन जगावे हा महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. प्रभू आज 100 किंवा 1000 वर्षांनी आला तरी प्रत्येकाला त्याच्यासमोर उभे राहावे लागेल. तारण पावलेल्यांना त्यांच्या जीवनाचा हिशेब द्यावा लागेल, तर तारण न पावलेल्यांना न्यायासाठी उभे राहावे लागेल. म्हणून विश्वासणाऱ्यांनी सतर्क, विश्वासू आणि पवित्र जीवन जगावे. जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनात याच सत्यावर विशेष भर दिला आहे. आता आपण अध्याय 25 कडे वळणार आहोत.
अध्याय 25च्या पहिल्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनाचा पुढील भाग. पहिला विषय. दुसरा विषय 10 कुमारींचा दृष्टांत. आणि तिसरा विषय रुपयांचा दृष्टांत आणि परराष्ट्रीय राष्ट्रांचा न्याय. या अध्यायात मत्तयाचं शुभवर्तमान 24वा अध्याय 3 या वचनात विचारलेल्या आपल्या येण्याचे चिन्ह काय असेल या प्रश्नाला येशूने दिलेल्या उत्तराचे सविस्तर विवेचन केले आहे. यातील 10 कुमारींचा दृष्टांत इस्रायलच्या विश्वासाची सत्यता पडताळून पाहतो. रुपयांचा दृष्टांत त्याच्या सेवकांचा विश्वासूपणा तपासतो. आणि परराष्ट्रीय राष्ट्रांचा न्याय त्या राष्ट्रांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळवण्याचा अधिकार पडताळून पाहतो. हा अध्याय ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याचे महत्त्व स्पष्ट करतो, विशेषतः त्या लोकसमुदायांच्या संदर्भात जे त्यावेळी जगात उपस्थित असतील. या समुदायांचे बारकाईने विश्लेषण केल्यास असे दिसून येईल की शेवटी या सर्व बाबींचा मूळ गाभा म्हणजे येशू ख्रिस्ताविषयीची वैयक्तिक ओळख आणि त्याच्याशी असलेले वैयक्तिक नाते होय. 10 कुमारींचा दृष्टांत हा त्या लोकांच्या विश्वासाचा आधार आहे, जे आंशिक रॅप्चर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. या संकल्पनेनुसार केवळ काहीच लोकांना या जगातून उचलून घेतले जाईल. आंशिक रॅप्चरवर विश्वास ठेवणाऱ्या या समुदायामध्ये अत्यंत सज्जन आणि चांगल्या लोकांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील एका गावात एक पाळक होते. त्यांच्या चर्चमध्ये एक उत्तम बायबल वर्ग चालत असे आणि त्या गावात बायबल परिषदा म्हणजे सभा आयोजित करण्यासाठी स्थानिक लोक त्यांना चांगला पाठिंबा देत असत. सुरुवातीपासूनच तो वर्ग एका अशा शिक्षकाकडून शिकवला जात होता ज्याचा आंशिक रॅप्चरवर विश्वास होता. स्पष्टपणे सांगायचे तर त्या पालकांना वाटत होते की आंशिक रॅप्चरचा सिद्धांत आध्यात्मिक अहंकाराला खतपाणी घालणार आहे. त्या चर्चमधील असा एकही जण त्यांना कधी भेटला नव्हता ज्याला आपण 5 चांगल्या कुमारींसोबत आहोत असे वाटत नव्हते. किंबहुना त्या पालकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात असा एकही जण भेटला नव्हता ज्याला आपण मूर्ख कुमारींच्या पंक्तीतले आहोत असे वाटत होते. ते एक तरुण पाळक होते आणि चर्चमधील लोकांसोबत काम करत असताना त्यांना जाणवत होते की ते त्यांच्यापैकीच एक आहेत की नाही याबद्दल चर्चच्या लोकांना खात्री वाटत नव्हती. पालकांना असा संशय होता की लोक त्यांना मूर्ख कुमारींपैकी एक मानत होते. मी देवाचे आभार मानतो की जेव्हा रॅप्चर म्हणजे विश्वासणाऱ्यांचे स्वर्गात घेतले जाणे घडेल तेव्हा प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती या जगातून निघून जाईल. त्यावेळी सर्व विश्वासणारे आपल्या गुणवत्तेमुळे नव्हे तर केवळ देवाच्या कृपेने वर घेतले जातील आणि तेथे आपण जी वर्षे घालवू ती देखील केवळ देवाच्या कृपेमुळेच असतील. तारण, सुरक्षितता आणि अनंत काळचे जीवन हे सर्व देवाच्या कृपेचेच फल आहे. हा 10 कुमारीचा दाखला ख्रिस्ती मंडळीला उद्देशून नाही तर तो इस्रायल राष्ट्राला उद्देशून आहे. प्रियांनो, ज्यांनी प्रभूचे प्रेषित म्हणून कार्य केले त्या माणसांच्या प्रश्नांची उत्तरे प्रभूलाच देऊ द्या. खुद्द त्यांनीच तर प्रभूला ते प्रश्न विचारले होते. आपण जर असे म्हणण्याचा प्रयत्न करत असू की प्रभू आपल्याशी एका पूर्णपणे वेगळ्याच विषयावर बोलत आहे तर ते आपण त्याच्या बोलण्यात व्यत्यय आणल्यासारखेच ठरेल. तेव्हा आपण केवळ शांतपणे ऐकूया आणि हे लक्षात ठेवूया की जरी प्रभू दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असला तरीही या अद्भुत दाखल्यांचे आपल्या स्वतःच्या जीवनात आपण नक्कीच यथायोग्य लागूकरण करून घेऊ शकतो. आता आपण 10 कुमारींच्या दाखल्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. यासाठी आपण जाऊया मत्तयाचं शुभवर्तमान 25वा अध्याय आणि पहिलं वचन. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. नव्या कराराच्या काळात इस्रायलमधील चालीरीती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण पेशिट्टा या संदर्भाचा आधार घेतो. ही पवित्र शास्त्राची एक सिरियाक भाषेतील आवृत्ती आहे.
जरी हा ग्रंथ म्हणजे मूळ संदर्भासाठी पूर्णपणे शिफारस करण्याजोगा नसला तरी त्या काळातील काही चालीरीतींवर तो नक्कीच प्रकाश टाकतो. आपल्या समोर असलेल्या वचनाचे पेशिट्टा भाषेतील भाषांतर असे सूचित करते की त्या कुमारी वधू आणि वर यांना भेटण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. याचा अर्थ असा होतो की वर हा विवाह सोहळ्याच्या ठिकाणावरून विवाह भोजनाच्या ठिकाणाकडे येत आहे. माझ्या मते जरी ख्रिस्त आणि मंडळी यांचा विवाह स्वर्गात संपन्न होत असला तरी विवाह भोजन मात्र याच पृथ्वीवर पार पडते. लूक शुभवर्तमानातील एक शास्त्र भाग या गोष्टीला पुष्टी देतो. आपला प्रभू जेव्हा इशारे आणि दृष्टांत देत होता तेव्हा तो लूक शुभवर्तमान 12 अध्याय 35 आणि 36 या वचनांमध्ये म्हणतो, तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. पहा, विवाह सोहळा तर अगोदरच पार पडला आहे आणि वधू त्याच्या सोबत आहे. साहजिकच जर तो विवाह स्थळावरून येत असेल तर वधू त्याच्या सोबत असणारच. कोणताही पुरुष कधीही मधुचंद्रासाठी एकटा जात नाही आणि जर तो तसा गेलाच तर मग तो मधुचंद्र ठरतच नाही. तर मग येथे 10 कुमारींच्या दृष्टांतामध्ये वराच्या रूपात चित्रित केलेला ख्रिस्त वधूला आपल्या सोबत घेऊन येत आहे आणि पृथ्वीवरील विश्वासणारे त्याच्या आगमनाची वाट पाहत आहेत. पृथ्वीवर जेव्हा महासंकट काळ सुरू असेल तेव्हा ख्रिस्त आपली वधू म्हणजेच मंडळी हिच्यासोबत स्वर्गात असेल. त्यानंतर महासंकट काळाचा तो 7 वर्षांचा कालावधी संपल्यावर तो मंडळीला सोबत घेऊन पुन्हा पृथ्वीवर परत येईल. आणि आता पृथ्वीवर उपस्थित असलेल्या लोकांची त्याच्या या आगमनाविषयीची मनोवृत्ती किंवा दृष्टिकोन खालीलप्रमाणे असेल. आपण वाचूया मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 2 ते 4 ही वचने. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. तेल हे देवाच्या आत्म्याचे प्रतीक आहे. मला वाटते की त्या दिवशीही असेच ढोंगी लोक असतील अगदी जसे येशूच्या पहिल्या येण्याच्या वेळी होते. येशूने त्यांना ढोंगी म्हटले होते. त्यांच्याकडे दिवे असतील पण तेल मात्र नसेल. वाचूया आपण 5 ते 7 ही वचने. मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. हे लक्षात घ्या की शहाण्या आणि मूर्ख अशा दोन्ही कुमारी झोपल्या होत्या. त्यांच्यातील फरक हा होता की काहींजवळ पवित्र आत्मा जो तेलाने दर्शवला जातो तो होता आणि काहींजवळ नव्हता, कारण त्या खऱ्या विश्वासणाऱ्या नव्हत्या. आपला प्रभू हा दृष्टांत एक धोक्याचा इशारा देऊन संपवतो. पाहूया आपण 13व वचन. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. हे लक्षात घ्या की आपल्या दृष्टिकोनातून पाहता येथे शतक किंवा वर्ष नव्हे तर दिवस किंवा तास यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या आगामी काळात त्याच्या स्वतःच्या लोकांची वृत्ती जागृत करण्याची म्हणजे पहारा देण्याची असली पाहिजे. त्यांच्या दृष्टीने हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण रुपयांचा दृष्टांत याविषयी अभ्यास करू. ही आणखी एक बोधकथा त्या भावी पिढीसाठी आहे जी आपल्या प्रभूच्या पृथ्वीवरील पुनरागमनाची वाट पाहत असेल. वाचूया आपण 25वा अध्याय आणि 14 आणि 15 ही वचने. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. लक्षात घ्या की मालकाने आपल्या सेवकांना त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार जबाबदाऱ्या दिल्या. पुढे जाऊया आपण 16 आणि 17 वचने. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळवले.
तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले. लक्षात घ्या की ही पैशांची रक्कम होती ती एखाद्या व्यक्तीच्या नैसर्गिक देणगीच्या, जसे की संगीताच्या प्रतिभा या अर्थाने असलेल्या प्रतिभेचे प्रतिनिधित्व करत नाहीत. याचा आपल्याला लागू होणारा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपण त्याच्यासाठीच वापरले पाहिजे. पुढे आपण जाऊया. 18वं वचन. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धनाचा पैका लपवून ठेवला. सर्वांना ठराविक रक्कम देण्यात आली आणि ती फायदेशीरपणे वापरण्यास सांगितले गेले. परंतु एकाने त्याला दिलेले रुपये पुरून टाकले. तो आपल्या धनाशी एकनिष्ठ राहिला नाही. नंतर बऱ्याच काळानंतर त्या सेवकांचा धनी येतो आणि त्यांचा हिशोब घेतो. आपल्याला यावेळेस 19 ते 25 ही वचने वाचायची आहेत, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. त्याच्या धन्याचे उत्तर काय होते या सर्वांवरती ते आता आपण पाहूया. वाचूया आपण 26 ते 30 ही वचने. तेव्हा त्याच्या ध्यानाने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. या दृष्टांतामध्ये आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे तत्व सामावलेले आहे. आणि हे तत्व या वस्तुस्थितीच्या प्रकाशात मांडले गेले आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला, तुम्हाला आणि मलाही, एक दिवस देवाच्या सानिध्यात उभे राहून त्याने आपल्याला जे काही दिले आहे त्याचा आपण कसा वापर केला याचा हिशोब द्यावा लागणार आहे. प्रभू आपल्याला हे विचारणार नाही की आपण त्याच्यासाठी किती कार्य केले, तर त्याऐवजी तो हे विचारेल की त्याने आपल्याकडून जे कार्य अपेक्षित केले होते त्या बाबतीत आपण किती विश्वासू राहिलो. देवाच्या लेकरांसाठी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, देवाला आपल्याकडून नेमके काय अपेक्षित आहे हे जाणून घेणे, म्हणजेच त्याने आपल्याला कोणती प्रतिभा किंवा देणगी दिली आहे हे निश्चित करणे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, त्या प्रतिभेचा वापर करताना विश्वासू राहणे. आपल्यापैकी काहींना देव सेवेची अगदीच लहानशी जबाबदारी सोपवतो आणि कदाचित त्यामुळे आपल्याला खिन्न वाटू शकते. परंतु जर आपल्या वाट्याला केवळ एकच प्रतिभा आली असेल तर त्या बाबतीत आपण विश्वासू राहावे अशीच देवाची अपेक्षा असते. प्रियांनो, येथे आपण थांबणार आहोत. देवाच्या कृपेत राहा आणि आपल्या जीवनाच्या द्वारे देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभूजी, आम्हाला दिलेलं जीवन हे तुझ्यापासून मिळालेली देणगी आहे. आणि प्रभूजी, खरंच तू आमच्याकडून अपेक्षा करतो की या जीवनामध्ये आम्ही काय करावं, कसं करावं. होय प्रभूजी, आणि म्हणूनच ज्या गोष्टींच्या द्वारे तू आम्हाला आज शिकवलेलं आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, आम्ही जागृत असावं अशी तुझी देखील इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, या जीवनामध्ये आम्ही आमचं लक्ष जगाकडे नव्हे, जगी गोष्टींकडे नव्हे, तर प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडे लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. कोणी
जप तप अवघा निष्फळ झाला ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला निष्फळ झाला कोण हरील ममता प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की प्रभूच्या येण्याची वेळ आपल्याला माहीत नाही, पण आपण नेहमी तयार राहिले पाहिजे. अंजिराच्या झाडाचा दृष्टांत आपल्याला चिन्हे ओळखण्याचे आणि जागरूक राहण्याचे महत्त्व सांगतो. नोहाच्या दिवसाप्रमाणे उदाहरण आपल्याला आठवण करून देते की जीवनामध्ये आपण देवाला कधी विसरू नये, कारण त्याचे येणे अचानक होईल. 10 कुमारिकांचा दृष्टांत आपल्याला शिकवतो की केवळ बाह्य तयारी पुरेशी नाही, तर अंतःकरणाने तयार असणे आवश्यक आहे. शहाण्या कुमारिकांनी जशी तयारी केली तशी आपल्यालाही सतत सज्ज राहावे लागेल. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू जबाबदारी, सेवाभाव आणि अंतिम न्यायाबद्दल काय शिकवतो. तोपर्यंत जागरूक राहा, तयार राहा आणि विश्वासात दृढ राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. प्रभूच्या आगमनाची अचूक वेळ पित्याला माहीत असेल. आजचा प्रश्न, वराला विलंब लागल्याने कोणत्या कुमारी झोपी गेल्या? ए. शहाण्या, बी. मूर्ख, सी. सर्व, डी. कोणीच नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.